ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होणार का काय अशी चर्चा आता होते, कारण ठाकरेंच्या सेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ही घोषणा होण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते। तसंच कार्याध्यक्ष झाल्यावर आदित्य ठाकरे स्वतःची नवीन टीम तयार करणार असल्याची सुद्धा माहिती आहे। तरुणांना संधी दिली पाहिजे, खासदार संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंच्या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष नेते आदित्य ठाकरे होणार अशा चर्चा आता सुरू आहेत। मात्र असं असतानाच आदित्य ठाकरेंनी याचं खंडन केलेलं आहे। पक्ष अशा कुठल्याही चर्चा सुरू नसल्यानं पक्षांमध्ये अशी चर्चा सुरू नाहीये असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय। तर कार्याध्यक्षपदाबाबतच्या चर्चांना आदित्य ठाकरे यांनी पूर्णविराम दिलेला आहे। अशा प्रकारची कुठलीही चर्चा होत नाहीये, अशा कोणत्याही घडामोडी होणार नाहीयेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर आपण पाहतोय पक्षामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या चर्चा सुरू नाहीयेत। कार्याध्यक्षपदाच्या चर्चा होत आहेत। आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या सेनेचे कार्याध्यक्ष होणार आहेत अशी चर्चा होते। पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पद्मेश, एकीकडे या सगळ्या चर्चा रंगतात, मात्र स्वतः आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या वृत्ताचं खंडन केलेलं आहे। काय अपडेट्स? स्नेहा, सकाळपासून आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या सेनेचे कार्याध्यक्ष होणार अशी बातमी सगळ्या माध्यमांमध्ये चालली होती आणि 19 जूनला या संदर्भात अधिकृत घोषणा होईल असं देखील आपल्याला सूचनेत सांगितलं होतं। याच बातमीला आता स्वतः आदित्य ठाकरे यांनी खंडन केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळपासून मी बघतोय की टीव्ही चॅनलवरती काही बातम्या चालू आहेत, या बातमीमध्ये काही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा अजून पक्षात नाहीये आणि या संपूर्ण बातमीचं त्यांनी खंडन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आपण पाहिलं तर काही सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिली होती त्यानुसार आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्षपदी त्यांची निवड होणार आहे असं देखील सकाळपासून बोललं जातं। पण स्वतः आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात स्वतः ट्विट करून अशी माहिती दिली की अशी चर्चा सध्या कुठे पक्षात नाहीये। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल।